श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल करून घडतो असे विधान केले आहे. ज्यांची पूर्वपुण्य आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्यामुळे श्री स्वामींसारखा दिव्य सत्पुरुषांचा सहवास घडला. श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली. इतकेच नव्हे तर बडोद्याच्या राजधागिरी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोचली. त्यांच्या मनात विचार आला की आपण स्वामींना अक्कलकोटाहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे. याकरता त्यांनी अनेक मातब्बर दिवाण व सरदारांबरोबर जो कोणी स्वामींना इथवर आणेल त्यांना आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून सुज्ञ मंडळीही काढता पाय घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्यास विडा उचलला. राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले. तेथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणवाळी घालून संतुष्ट केले. त्यांना चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले. तात्यासाहेबांच्या बोलण्यामुळे चोळप्पा आनंदित झाला. त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले. त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्यांच्या मनात भक्ती नाही मग आम्ही तिथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्ध संपताना ग्रंथकाराने उत्तरार्ध हा विषय सुतोवाच केलेला आहे. श्री स्वामी समर्थ.